नमस्कार मित्रांनो. तर चला आता मस्तपैकी माझी झाडझूड वगैरे तर आवरली आहे. मला आता मस्त स्वयंपाक बनवायचा आहे. तर आज मी टमाट्याची भाजी आणि पोळ्या बनवणार आहे. तर चला मस्त टमाटर बनवून घेते मी आणि मग पोळ्या बनवते. तर चला त्यांचा चहा वगैरे पण झाला आहे आत्ताच. आता घेते पटकन स्वयंपाक बनवून. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर चला आता मस्तपैकी झाडझूड वगैरे तर आवरली माझी. मला आता स्वयंपाक बनवायचा आहे. तर मस्त टमाट्याची चटणी आणि पोळ्या बनवायच्या आहे. तर आता मस्तपैकी टमाट्याची चटणी बनवून घेते आधी, मग पोळ्या बनवते. चहा वगैरे तर झाला आहे आमचा. आता मस्त स्वयंपाक बनवून घेते. तर चला मस्तपैकी स्वयंपाक वगैरे पण झाला आहे माझा. त्यानंतर इथलं गावातलंच कोणीतरी काका आले होते, त्यांच्यासाठी चहा पण झाला. तर चला आता मस्तपैकी स्वयंपाक तर झाला आहे. स्वयंपाकाचे भांडे वगैरे घसून घेते, तोपर्यंत जेवणाचा टाईम होईल. पप्पा पण आले, त्यांना पण भूक लागली असेल. तर चला घेते आता स्वयंपाकाचे भांडे घसून, मग मस्त जेवण करू. तर उद्या संकष्टी चतुर्थी पण आहे. तर मला शेंगदाणे फोडायचे, म्हणजे शेंगा फोडायच्या आहे. तर चला आता मस्तपैकी मी भांडे घासून घेते, मग जेवण वगैरे करू. मस्त शेंगदाणे करून ठेवायचे मला सकाळच्याला. मी सकाळी यांना लवकर कामावरती जावं लागेल, त्यासाठी आवरून घ्यायचे. तर चला घेते भांडे घासून. झालं आहे, पप्पांनी पोकळीची भाजी आणली, ते मला नीट करायची आहे. कारण की सकाळी पप्पा आत्ताच म्हणत होते कर, म्हटलं आता स्वयंपाक झाला आहे, सकाळी करून देते तुम्हाला. तर आता मस्त पोकळीची भाजी निसून ठेवते आणि सकाळी त्यांना करून देते. तर आता मला जेवणाचे भांडे घासायचे. आता जेवण वगैरे तर झालं आहे. मी आधी स्वयंपाकाचे घसले होते, पण म्हटलं आता मस्त जेवणाचे पण घसून घेऊ. आणि पप्पांनी शेवग्याच्या शेंगा पण आणले, पण त्या मी आता उद्या किंवा परवाच करल, कारण की तो उपवास त्यामुळे काहीच करणं होणार नाही. आणि मला शेंगा फोडायच्या आहे, कारण की उद्या संकष्टी चतुर्थी आहे. तर त्यांना पण कामावरती जायचं आहे सकाळी. तर आता मी साबुदाणा भिजत टाकून देते आणि मस्तपैकी शेंगा फोडून घेते. तर आधी भांडे घासते, मग बघते, कारण मला भाजी पण नीट करायची आहे. भरपूर कामं पडले. तर चला आता एक एक करून घेते. तर आज ते घरी होते, तर उद्या कामावरती जाणार, त्यामुळं आता उद्यापासून परत लवकर उठायची ड्युटी चालू झाली आहे माझी. मला आता खूप कंटाळा आला आहे, कारण की सकाळी उठायचं म्हटलं का खूप कंटाळा येतो. पण मग आता कसं कामावरती जायचं आहे म्हटल्यावर उठावंच लागतं. तर चला घेते भांडे वगैरे आवरून, कारण की सकाळी पण लवकर उठायचं आहे, भाजी पण नीट करायची आहे, अजून भरपूर काम आहे, शेंगा पण फोडायचे आहे. तर घेऊ काम करून, मग भेटते मी तुम्हाला. मित्रांनो भांडे वगैरे तर घसून झाले, ते शेंगा फोडत आहे बाहेर. ते मला म्हणे मी तुला थोडीशी मदत करतो. तर ते शेंगा फोडताय, तोपर्यंत मी ना भांडे पण घसून घेतले आणि भाजी नीट करायची. पण आता ते बोलत आहे तुम्हाला शेंगा फोडू लागतं. चला मी आता शेंगा फोडून घेते, मग भाजी नीट करते. भेटू उद्याच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.